हॅलो फ्रेंड्स, काल आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. आणि डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जो पहिला बीट आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ ए गिवन डिफरन्शियल इक्वेशन ते ऑब्झर्व केला होता. आज आपण त्याचा नेक्स्ट बीट आपण स्टार्ट करणार फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, आपल्याला दिलेल्या इक्वेशन वरून त्याचं डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं. ठीक आहे. म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर ते सोल्युशन काय भेटेल ते आपल्याला इथं दाखवायचं. मग ऍक्च्युली डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचंय किंवा डिफरन्शियल इक्वेशन बनवायचंय तर कसं बनवायचं आणि कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं हे आपल्याला आधी कळालं पाहिजे. त्यासाठी एक सिंपल ट्रिक सांगतो. ट्रिक नंबर 1 की जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, आर्बिट्ररी कॉन्स्टंट इन द सेन्स जे आपण अल्फाबेट वाले कॉन्स्टंट यूज करतो ना, ते किती कॉन्स्टंट आहे त्याच्यावरून ठरवायचं की कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. जसं की एक एक्झाम्पल लिहितो मी, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह बी करायचंय. जसं मग मी असं लिहिलं y इज इक्वल टू a इंटू e रेज टू x. जर या इक्वेशनचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन बनवायचंय तर कितीदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल तिथे चेक करा. a म्हणजे काय रे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, ऍक्च्युअली कॉन्स्टंट आहे तो. ठीक आहे. किती कॉन्स्टंट आहेत, एकच कॉन्स्टंट आहे. तर या फंक्शनचं फक्त कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचंय, एकदा. जर समजा y इज इक्वल टू a इंटू e रेज टू x प्लस b इंटू e रेज टू मायनस x असं आहे, चेक करा या इक्वेशन मध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत रे, 2. तर या फंक्शनचं किंवा या y इज इक्वल टू इक्वेशन आहे त्याचं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, 2दा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ठीक आहे. मला ऍक्च्युली डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं म्हणजे काय करायचं, दिलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं आणि आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करायचे असतात. ठीक आहे. कधी कधी y इज इक्वल टू cos x किंवा y इज इक्वल टू sin x अशा टर्म येतात. जर ट्रिग्नोमेट्रिक टर्म आल्या तर त्याच्यात स्पेशली sin किंवा cos ची जर टर्म आली तर पक्का लक्षात ठेवायचं 2दा डेरिव्हेटिव्ह काढायचं. 2दा डेरिव्हेटिव्ह काढलं तर सेम क्वांटिटी रिपीट येत असते. राईट आहे. म्हणजे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन बनवताना कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं हे कशावर डिपेंड आहे, पहिली गोष्ट आर्बिट्ररी कॉन्स्टंट वर. आर्बिट्ररी कॉन्स्टंट जर 1 असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह काढा. जर समजा आर्बिट्ररी कॉन्स्टंट जर 2 असतील तर 2दा डेरिव्हेटिव्ह काढा. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल आणि स्पेशली साइन कॉस असेल तर पक्का 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे. आता मी हे अशा गोष्टी कितीदाही बोललं तर रिपीट तेच येणार आहे की सर जोपर्यंत आपण प्रॉब्लेम करणार नाही तोपर्यंत ते एक्झॅक्टली कॉन्सेप्ट कळणार नाही. मग प्रॉब्लेम कसा येतो काय की त्यांनी सांगा फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन. तरी काय म्हणतात, डिफरन्शियल इक्वेशन बनवा. फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन. कसले इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन. मग त्यांनी काय देतात, y इज इक्वल टू, आता मी जे एक्झाम्पल घेतलं होतं तेच घेतो, a इंटू e रेज टू x. पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून सोपा घेतो. आता इथे चेक करा आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत, एकच आहे. मग एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग काय करायचं ते सांगतो, नीट लक्षात रे. हे जे काही इक्वेशन आहे y इज इक्वल टू a इंटू e रेज टू x ऍज इट इज घ्यायचं. ठीक आहे. याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x करायचं. मग काय चेक करा, थोडीशी मत करा. y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू, मला सांगा a ला एक कॉन्स्टंट e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह निघेल फक्त. कॉन्स्टंट a ऍज इट इज e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, e रेज टू x. राईट. बट याच्यावरून a ची व्हॅल्यू काढा. जे पहिलं इक्वेशन दिलेलं असेल, फर्स्ट इक्वेशन जे दिलेलं असेल त्याच्यावरून a ची व्हॅल्यू काढा. त्याच्यावरून काय करा, a ची व्हॅल्यू काढा. a ची व्हॅल्यू काय येते रे, a इज इक्वल टू y डिवायडेड बाय e रेज टू x येईल का. किंवा जर डायरेक्टली कळत असेल तर a इंटू e रेज टू x ची व्हॅल्यू काय येते रे, y येते. तसंही ठेवलं तरी चालते. म्हणजे काय, इथे लक्ष द्या, dy बाय dx इज इक्वल टू, एक तर a ची व्हॅल्यू किती आहे रे, y डिवायडेड बाय e रेज टू x इंटू इथला e रेज टू x. मग e रेज टू x काय होईल रे, कॅन्सल. किंवा a इंटू e रेज टू x ची व्हॅल्यू काय होते रे, y होते. डायरेक्टली y लिहिलं असतं तरी चाललं असतं. मग ऍक्च्युअली डिफरन्शियल इक्वेशन बनवणं म्हणजे काय, चेक करा. आता जे इक्वेशन राहिले त्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे का, आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे का, नाही. म्हणजे दिलेल्या फंक्शन मधून डेरिव्हेटिव्ह काढून आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो,
फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. इकडे द्या, हे तुमचं dy बाय dx इज इक्वल टू वाय, हे लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडतात, किंवा याला आणखीन चांगलं लिहिलं dy बाय dx इकडचा प्लस वाय इकडे काय येईल मायनस वाय इज इक्वल टू 0, हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. आणि त्याचं सोल्युशन काय असलं पाहिजे, y इज इक्वल टू a इंटू e रेस टू x. कळलं? जर तुम्ही याला जर सोडवला, हे जे फंक्शन आहे त्या फंक्शन जर सोडवला तर आन्सर काय येते, y इज इक्वल टू a इंटू e रेस टू x येत असते. कळलं? ठीक आहे, लिहून द्या. फर्स्ट प्रॉब्लेम. आता क्वेश्चन देत असेल फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन. बेसिकली खूप इझी प्रॉब्लेम असतात, 2 मार्काला क्वेश्चन विचारतात. काल आपण ऑर्डर अँड डिग्री फॉर ए गिवन डिफरन्शियल इक्वेशन विचारलं होतं, आणि काल आपण ऑर्डर अँड डिग्री कॅल्क्युलेट केल्या होत्या. आज आपण काय करतोय तर त्याचे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, म्हणजे दिलेले जे काही इक्वेशन त्याचं डिफरन्शियल इक्वेशन बनवतो. झाला. नेक्स्ट प्रॉब्लेम. फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन. आता नीट ऑब्झर्व करा. फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन y इज इक्वल टू a इंटू e रेस टू x प्लस b इंटू e रेस टू मायनस x. मी सुरुवातीला खूप सिंपल प्रॉब्लेम गेलो, जे की तुम्हाला समजावं. एकदा समजलं की मग बाकीचे जे प्रॉब्लेम परीक्षेला पडतात ते घेऊत आपण. चेक करा. y इज इक्वल टू a इंटू e रेस टू x प्लस b इंटू e रेस टू मायनस x आहे. मला सांगा या पूर्ण इक्वेशन मध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे? 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, a अँड b, राईट आहे. त्याला रिमूव्ह करायचंय, तर रिमूव्ह करता येईल का? मग ते करण्यासाठी आधी डिफरन्शिएट करू. बरं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं हे कळालं तुम्हाला, थोडीशी आयडिया आली. 2दा. मग 2दा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर विचार करू की a आणि b ला कसं रिमूव्ह करता येईल. ठीक आहे, मग मी याला लिहितो डिफरन्शिएट above equation with respect to x. चेक करा. y चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काढू मी. y चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली लिहितो. काय रे? y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? dy बाय dx इज इक्वल टू. बरं मला सांगा, हे फंक्शन आपण लास्ट सेमिस्टरला बघितलं होतं, डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं? मला सांगा, हे जर 2 डिफरंट फंक्शन जर ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये असेल तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह देऊ शकतो, हो की नाही? म्हणजे हे फंक्शन आणि हे फंक्शन दोन्ही कसे आले ऍडिशन मध्ये, तर नाही. तर फर्स्ट टाइम आहे तर आपण थोडं त्याला डिफरंट वेनी करू, कारण पहिल्यांदाच आपण डेरिव्हेटिव्ह काढलो या सेमिस्टरला. तर मी असं लिहितो, y चा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी d बाय dx ऑफ कुणाचा रे y इज इक्वल टू d बाय dx ऑफ a इंटू e रेस टू x प्लस b इंटू e रेस टू मायनस x लिहितो. चालतंय. मग ते चेक करा. y चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येते डायरेक्टली dy बाय dx. हा पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून एवढं डिटेल मध्ये सांगतोय. चेक करा, हे डेरिव्हेटिव्ह जे आहे विथ रिस्पेक्ट टू x, ह्या फंक्शनला आणि ह्या फंक्शनला आपण सेपरेट देऊ शकतो, कारण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये 2 डिफरंट फंक्शन असतील तर आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट देऊ शकतो. मग इथे काय लिहिलंय, d बाय dx ऑफ a इंटू e रेस टू x प्लस d बाय dx ऑफ b इंटू e रेस टू मायनस x. कोणा काय अडचण आहे का? नाही. मग तुमच्या लक्षात येईल हे dy बाय dx ऍज इट इज राहणार आहे. आता चेक करा, कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करतो रे? कॉन्स्टंट ऍज इट इज ठेवतो आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? e रेस टू x, आणि पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही. मग आता प्लस इथे चेक करा, b ला b ऍज इट इज e रेस टू मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय येते? e रेस टू मायनस x इंटू मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? मायनस 1. हे कळलं का ते सांगा. कळलं? चलो मग नवीन इक्वेशन dy बाय dx इज इक्वल टू a इंटू e रेस टू x प्लस इंटू मायनस b इंटू e रेस टू मायनस x. कोणा काय अडचण आहे का? बरं आणखी एकदा डिफरन्शिएट करावं लागेल. मग काय लिहितं? डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. आता मी कंप्लीट इंग्लिश लिहित बसत नाही,
कळलं हे काय ते डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय करायचं डी बाय डी एक्स ऑफ पहिला प्रॉब्लेम म्हणून मी डिटेल मध्ये लिहितोय तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय डी वाय बाय डी एक्स चा लेफ्ट साइडला डी वाय बाय डी एक्स अप्लाय केलं इज इक्वल टू राईट साइडला सुद्धा काय करावं लागेल रे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करावं लागेल डी बाय डी एक्स ऑफ कुणाला अप्लाय करावं लागेल ए इंटू ई रेस टू एक्स मायनस बी इंटू ई रेस टू मायनस एक्स चेक करा दोन डिफरंट फंक्शन कसे आहेत रे सबट्रॅक्शन मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असेल तर आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह देऊ शकतो मग इथे लक्षात घ्या इथं dy बाय dx चा आणखी जर डेरिव्हेटिव्ह काढला तर काय ते d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू ह्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह द्या d बाय dx ऑफ a इंटू काय रे e रेस टू x मायनस d बाय dx ऑफ b इंटू e रेस टू मायनस x चलो मला थोडीशी मदत करा हे अगेन काय रे d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू a ला a कॉन्स्टंट e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह अगेन काय रे e रेस टू x मायनस b ला b ऍज इट इज आणि e रेस टू मायनस x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस x इंटू मायनस 1 करेक्ट आहे मला थोडीशी मदत करा a इंटू e रेस टू x मायनस इंटू मायनस काय रे प्लस b इंटू e रेस टू मायनस x जर नीट ऑब्झर्व केलं तर ही व्हॅल्यू कुणाची आहे y चे मग मी असं लिहू शकतो का चेक करा d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू y हे तुमचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन असेल किंवा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असेल हा तिकडे y नको वाटलं तर काय करा अलीकडे ना म्हणजे काय रे d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इकडून काय रे मायनस y इज इक्वल टू 0 इज युअर फायनल आन्सर म्हणजे हे सोल्युशन आहे कुणाचं या डिफरन्शियल इक्वेशनचं किंवा ह्याच्यापासून आपण हे डिफरन्शियल इक्वेशन बनवू शकतो कळलं बरं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढायचं कशावर ओळखायचं कळलं आर्बिट्री कॉन्स्टंट ठीक आहे चलो आणि साइन कॉस असेल तर कळलं चलो लिहा समजायले चलो आणि नीट लक्ष ठेवा की हे प्रॉब्लेम ना खूप इझी असतात ठीक आहे आणि रिपीट विचारले जातात लवकर लिहून घ्या अजून एक 4-5 प्रॉब्लेम व्हायला पाहिजे चलो मॅच बॉब झालं लिहा लवकर किंवा याच प्रॉब्लेमला थोडासा हटके मेथड यूज करतात ते मी हटके मेथड सांगतो नीट लग झाले हा मॉर्निंगला मी पीडीएफ टाकली होती बघा आलं का ते हा ठीक आहे चलो हे पण टाकतो नाही असं नाही मॉर्निंगला पण आली असेल आता ह्याच प्रॉब्लेमला थोडासा हटके विचारतो असेच प्रॉब्लेम असतात व्हेरीफाय दॅट काय व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू समथिंग आता इथे लिहितो मी sin x y इज इक्वल टू sin x सिंपल एक्झाम्पल गेलो व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू sin x इज ए सोल्युशन ऑफ differential equation d2y by dx square plus y is equal to 0 like that verify that y is equal to sin x is a solution of differential equation d2y by dx square plus y is equal to 0 actually ने differential equation बनवून दाखवलंय आपल्याला असंच बनवून दाखवायचं मग इथे चेक करा काय करायचं ते सांगतो जे सोल्युशन दिले सोल्युशन काय रे y इज इक्वल टू sin x ह्याचा किती डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल रे
दोनदा. तसं आपल्याला माहिती आहे साइन आणि कॉस आले किती डेरिव्हेटिव्ह काढायचंय दोनदा. समजा नाही का आलं तिथे चेक कर किती काढले रे, त्यांनी दिलेले असते. म्हणजे हे असं इक्वेशन बनवून दाखवायचं त्यांना. ठीक आहे, मग इथलं यायचं डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डबल डबल लिहित बसत नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा लिहून दाखवतो. तर ठीक आहे, रेकॉर्ड करायला तर हे गोष्टी आल्या पाहिजेत. ठीक आहे, तर लिहतो मी काय डिफरन्शिएट, टाइमपास होतो दुसरं काय नाही, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. चल थोडीशी मदत पाहिजे मला. हा, वायचा डेरिव्हेटिव्ह काय रे, dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे, डायरेक्ट लिहू का. हा, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे रे, cos x. बरं, आणखी एकदा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू काय रे x, काय d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू cos x डेरिव्हेटिव्ह काय आहे रे मायनस sin x. बट sin x ची व्हॅल्यू किती आहे, sin x व्हॅल्यू किती आहे y. मग इथे लिहायचं d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस y. मायनस y इकडे काय होतं रे प्लस y. म्हणजे फायनल आन्सर काय येईल d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. ते चालेल का, चेक करा. लिहा अवघड आहे का, नाही. ठीक आहे, लिहा. कधी कधी ना काही खूप थोडेसे डिफरंट प्रॉब्लेम येतात. त्याच्यामध्ये साइन कॉस येत नाही, त्याच्यामध्ये अल्जेब्रिक कॉन्स्टंट येत नाही. ठीक आहे, त्यावेळेस कसं ओळखायचं किती डेरिव्हेटिव्ह काढायचं ते. काही जे प्रॉब्लेम असतात ना थोडेसे मिसलेनियस असतात, थोडेसे डिफरंट असतात. डिफरंट इन द सेन्स काय की आर्बिट्री कॉन्स्टंट देत नाहीत. ठीक आहे, साइन कॉस येत नाही आणि त्यांनी सांगतात की डिफरन्शियल इक्वेशन बनवा. त्यावेळेस कसं करायचं ते मी दाखवतो, टेन्शन नाही. झालं, चल. मग एक क्वेश्चन दिलेला असतो, व्हेरीफाय दॅट काय, व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू लॉग x, y इज इक्वल टू लॉग x इज द सोल्युशन ऑफ differential equation. मग इथं डिफरन्शियल इक्वेशन आहे त्यांनी x इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल ते, दोन वेळेस. समजा नाही लक्षात आलं तर लक्षात ठेवा की लॉगचा जर प्रॉब्लेम आला मध्ये लॉग वगैरे झालं तर शक्यतो दोन वेळेस आणखीन काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग लक्ष द्या रे, y इज इक्वल टू लॉग x. प्लीज लक्ष द्या, ह्याला सॉल्व्ह करण्याच्या 2-3 मेथड्स आहेत. मी सोपी मेथड सांगतो थोडीशी ऍडजस्टमेंट वाली, दुसरी एक मेथड सांगतो थोडीशी ऍडजस्टमेंट वाली. ठीक आहे, आणि कळणाच गेलं तर मी दुसरी एक मेथड सांगतो. ठीक आहे, मग काय करायचं ते सांगतो. ह्याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट अबव इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं म्हणजे तर डेरिव्हेटिव्ह तर काढावंच लागणार आहे. काय डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू काय रे, हा मिट्टो सांगा. चलो, y चा डेरिव्हेटिव्ह काय रे, dy बाय dx. आता डायरेक्टली काढतो. आणि log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय x. मग काय मुलं काय करतात ते सांगतो, आणि बुक मध्ये पण दिलेलं आहे तसंच. ठीक आहे, की डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढतात. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढतात. 1 बाय x ला कसं लिहावं लागेल रे, x रेस टू मायनस 1. 1 बाय x ला काय लिहावं लागेल, x रेस टू मायनस 1. x रेस टू मायनस 1 डेरिव्हेटिव्ह काय ते, पॉवर पुढे पॉवर 1 म्हणजे -1 इंटू x रेस टू मायनस 2. मग उत्तर काय रे, -1 डिवाइड बाय x स्क्वेअर उत्तर येते. बरं, तेवढं टाइमपास करायची गरज नाही. थोडं दिमाग जर लावलं आपलं, आणि स्पेशली कुठं लावायचं, लॉग वाल्या प्रॉब्लेम मध्येच लावायचं. काय करायचं, इकडचा x इकडे मल्टिप्लाय होऊ शकतो का नाही, इकडचा x इकडे मल्टिप्लाय होऊ शकतो. यस, x इंटू dy बाय dx ची व्हॅल्यू किती येते रे. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. फक्त इथं काय माहित असलं पाहिजे, u इंटू v रूल माहित पाहिजे. मग थोडंसं कळावं म्हणून मी रिपीट लिहितो, d बाय dx ऑफ x इंटू dy बाय
dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ 1. राईट आहे. इथे चेक करा, हा फर्स्ट फंक्शन, हा सेकंड फंक्शन. मतलब u इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह रूल माहिती आहे आपल्याला, इझी आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. मग आता डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहितो मी. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काय तर dy बाय dx चा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते d2y बाय dx स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन dy बाय dx ॲज इट इज, आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह काय ते राईट साइडच्या 1 चं. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. मग चेक करा, x इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हेच डिझायर्ड इक्वेशन आहे का? अवघड आहे बीट हा? नाही. 2 मार्काचा फ्री मार्क आहे. डेरिव्हेटिव्ह काढायला शिकलोत ना आपण लास्ट सेमिस्टरला. आता प्रॉब्लेम काय सांगतो, ज्यांना सिंपल डेरिव्हेटिव्ह येत नाहीत, ज्याला सिंपल डेरिव्हेटिव्ह येत नाही त्यांना मग डिफरन्शियल इक्वेशन बनवता येणार नाहीत. कळलं? पक्का? म्हणजे सिंपली जर विचार केला तर नीट लक्षात, हे जे इक्वेशन्स आहेत ते खूप इझिली आपण बनवू शकतो. ठीक आहे. हा, असं प्रत्येक वेळेस असं मेन्शन करणं गरजेचं नाही बरं का, की व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू log x इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन x इंटू एक्स स्क्वेअर काय d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इक्वल टू 0 असं देणं गरजेचं नाहीये. कळलं? ओके, चल. ठीक आहे, एक लास्ट प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे. चल लवकर लिहा. हा, कॉन्सेप्ट कळाली बस, हेच इम्पॉर्टंट आहे. तरी पण काही डाऊट किंवा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. असे भरपूर सारे इक्वेशन्स आपण बनवू शकतो. ठीक आहे. फक्त व्हिडिओ खूप मोठा होईल या हिशोबाने काय करतो, एक लास्ट प्रॉब्लेम घेतो ट्रिग्नोमेट्रिक वाला आणखीन एक, कारण एक्सपोनेन्शियल वाला घेतला, आता एक काय करतो ट्रिग्नोमेट्रिक किंवा आणखीन 2 प्रॉब्लेम घेतो. ठीक आहे. चल, मग त्यांनी एक इक्वेशन दिलेलं असते y इज इक्वल टू, हा कधी कधी अल्जेब्रिक आर्बिट्ररी कॉन्स्टंट देतात किंवा डायरेक्टली कॉन्स्टंट देतात. ठीक आहे. जसं का मी डायरेक्टली कॉन्स्टंट घेतो 5 इंटू कॉस ऑफ 2t प्लस 3 इंटू साइन ऑफ 2t. ठीक आहे. आता मला सांगा व्हेरिएबल कोण आहे तिथं? y आणि t. हे लक्षात ठेवायचं. मग आता मला सांगा किती डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल रे? 2दा काढावं लागेल. एक तर साइन कॉस आहे आणि दुसरी गोष्ट हा एक कॉन्स्टंट आहे आणि हा एक कॉन्स्टंट आहे, 2 वेळेसच. ठीक आहे. मग इथे लग द्या, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू टी. गडबड करून काही जण x लिहितील. काय लिहायचं? टी. का बरं कळाला? काही तर मेन व्हेरिएबल कोण आहे? टी आहे. तर काय रे, dy बाय dt इज इक्वल टू 5 ला 5 कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय रे मायनस साइन 2t, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन 2t आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 2t चा डेरिव्हेटिव्ह 2. हे 2 कळालं का? चलो प्लस 3 ला 3 ऍज इट, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय ते cos 2t इंटू 2. मग थोडासा रिअरेंज करतो. हा 5 दुनी 10, कसले 10 मायनस 10 साइन 2t आणि 3 दुनी कसले 6 cos 2t. आणखी एकदा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट ऑफ इक्वेशन रिस्पेक्ट टू अगेन t विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय रे d2y बाय dt स्क्वेअर, d2y बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 10 ला मायनस 10 साइन t चा डेरिव्हेटिव्ह काय तर cos ऑफ 2t इंटू 2 आणि प्लस 6 इंटू cos चा डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन ऑफ 2t इंटू 2. मग थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये करा. 10 टू चा काय रे मायनस 20 इंटू काय रे cos ऑफ 2t आणि प्लस इंटू मायनस किती रे 12 साइन 2t. मग काय कॉमन निघू शकतं रे यातून काय कॉमन निघतंय? -4 कॉमन निघते का चेक करा. -4 जर कॉमन काढलं तर -4 ने डिवाइड करा. काय रे 5 cos ऑफ 2t आणि मायनस कॉमन काढल्यामुळे प्लस 12 मधून जर 4 कॉमन काढलं तर किती येते 3 साइन ऑफ काय रे 2t. हे कळालं का ते सांगा मला.
बरं मला सांगा हे जे स्क्वेअर ब्रॅकेट केलेलं आहे ती व्हॅल्यू कोणाची आहे रे? स्क्वेअर ब्रॅकेट केलेली व्हॅल्यू कोणाची आहे? y ची आहे. तर -4y ही व्हॅल्यू कोणाची आहे? d2y बाय dt स्क्वेअर ची. -4y इकडे येऊन काय येईल रे? +5. तर असं लिहू शकतो d2y बाय dt स्क्वेअर प्लस 4y इज इक्वल टू 0 इज युअर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. अवघड आहे का काही? नाही. मग असेच आपल्याला काय करायचंय, किती डेरिव्हेटिव्ह काढायचे कशावर डिपेंड आहे? अल्जेब्रिक कॉन्स्टंट वर, ट्रिग्नोमेट्रीवर. ठीक आहे, कुणाला काय अडचण? हा बोलो. हा 4 हा हो ना, मग चालतंय ना, तेच कॉन्स्टंट चालते. आर्बिट्री कॉन्स्टंट रिमूव्ह करायचं असतं. ठीक आहे, मग -4 वर तिकडे जाऊन काय +4 कळाला? इथपर्यंत काय अडचण आहे? नाही. चलो, इथपर्यंत जर समजा कॉन्सेप्ट कळाले असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत काय करायचंय? शेअर करायचंय. ठीक आहे, थँक्यू.